फायदा होणार आहे. तर सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करा. आता प्रश्न 1 रिकाम्या जागा भरा असं दिलेलं आहे. इथे समजा एक वर्तुळ घेतलं, त्या वर्तुळामध्ये वर्तुळाला एक केंद्र असतं आणि त्या वर्तुळाच्या केंद्रामधून जर आपण इथे एक असा रेषाखंड काढला तर त्याला आपण व्यास म्हणतो आणि व्यासामुळे काय होतं, वर्तुळाचे 2 भाग होतात आणि हे दोन्ही भाग, हा भाग पहिला इथे, तर हा पहिला आहे, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, तर दोन्ही भाग काय होतात, 2 भाग तयार होतात आणि ते समान असतात. त्यामुळे एका व्यासामुळे वर्तुळाचे 2 समान शब्द येणं पण गरजेचं आहे, समान भाग होतात. सरळ व्याज बरोबर अतिशय सोपं आहे सूत्र, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, बाकी सगळं दिलेलं, छेद 100 विशाल कंस. समजा इथे आणखी एक वर्तुळ काढतो मी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. समजा हा वर्तुळ आहे, हे वर्तुळामध्ये जर का समजा हा लघु कंस आहे, हे वर्तुळाचं केंद्र आहे आणि हा लघु कंस आहे आणि ह्या लघु कंसाचं माप 60 अंश आहे. ओके, तर राहिलेला ही बाजू काय असणार आहे, विशाल कंस. मग विशाल कंस कशी काढायची, तर पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश, त्याच्यातून हे वजा करायचं 60 अंश, म्हणजे कशाचं माप वजा करायचं, 360 वजा लघु कंसाचे लघु कंसाचे माप, जो काही लघु कंस आहे तो त्यातून वजा करायचा. ओके, आता ते केल्यानंतर पुढे इथे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हा काटकोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये हा 90 अंश, खाली आहे त्याला पाया म्हणायचा आणि इथे आहे ती उंची. तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, 1/2 पाया गुणिले उंची, करणं लागत नाही त्याचं. आता एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवणाऱ्या संख्येला प्राप्तांकाचे तुम्ही असं वारंवारता सारणी तयार केली असेल, 2, 3, 4, 5, तर 2 किती वेळा तुम्ही मोजला असेल, 4 वेळा, म्हणजे हे काय झालं 4, 3 समजा 2 वेळा, तर इथे याला काय म्हणायचं, तो अंक किती वेळा आलेला आहे, तर त्याला काय म्हणायचं, वारंवारता. म्हणजे एखादा अंक किंवा एखादा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे तर त्याला म्हणणार आपण वारंवारता. ओके, तर अशा प्रकारे हे रिकाम्या